हॅलो. राईस. सकाळ सकाळ झोपेतनं उठल्यावरती कळालं की तब्येत खराब आहे म्हणून, आणि स्वयंपाक पण नव्हता बनवलेला. यार हे परदेशात राहायचं ना, हा एकच मोठा ड्रॉबॅक आहे. आजारी असू दे, काही असू दे, चांगलं वाईट, तुम्हाला तुमचंच बनवावं लागतं सगळं. आज तर संडे. तसं बघायला गेलं तर आज सगळंच बंद आहे बाहेर. तरी पण इथे आपलं जेवण थोडी ना मिळणार. हेच जर मी घरी असले असते तर बेडवरनं पण नसते उठले. सगळं आईने हातात आणून दिलं असतं. अजून तर घरी फोन करून सांगायचंय बरं नाहीये. पप्पा बाहेर गेलेत माझे कामानी. यार काही सापडत का नाही या घरामध्ये? गॅस आधीच चालू मला काही सुचत नाहीये. हे आयुष्य एवढं झंड आलंय ना. माझी तर काल पण शिफ्ट होती, आजही काम करायचं मला. रात्री येताना तर काय नाही वाटलं राव. झोपेतनं उठल्यावरती कळालं माणूस डेड आहे. त्या नशीब ही मटकी भिजत घातलेली आहे, त्यामुळं करू शकते. ते मोडबीड यायला थांबत नाही मी. एवढं कौतुक नसतं. हाय मटकी बाप खावा करू. माझ्याकडनं तर आयुष्यात कधी मोड येत नाही त्या मटकीला. कितीही व्हिडिओ बघून, कितीही काही करून ती बांधून ठेवली तर रुमालामध्ये, तरी पण मला एवढे कष्ट नाही घ्यायचे. आयुष्य सोपं बनवायचं. मिसळ खायची होती खरं तर मला. मिसळसाठी घरात फरसाण नाही आहे. पुण्यातून आहे मी. त्या गणेश भेळेच्या फरसाणाशिवाय ती मिसळ नरड्याच्या खाली उतरत नाही माझ्या. घरात ॲज युजल ब्रेड नाही आहे, कारण की ब्रेड आवडत नाही मला खायला एवढं. पण आता हे काय हे केलेलं आहे. कामाला गेल्यावरती तिकडे खाऊन पण काय फायदा नाही आहे. सगळं थंड वगैरे. इट्स बेटर की यार पप्पांची आठवण येते मला. हेच घरी असले असते तर रडून रडून अख्खं घर डोक्यावरती घेतलं असतं. ॲक्च्युली अख्खं घर बनण्यापेक्षा फक्त पप्पांचं त्यांनाच त्रास देते फक्त मी, बाकी कोणाला देत नाही. माझी मम्मी म्हणते बाप नसेल तर पोरगी शांत पडून राहते. बाप आला की मग लगेच डोळ्यात पाणी आहे, त्रासच होतोय, डोकं दुखतंय. मी ते कंटिन्यूच आहे, डोकं दाबून द्या पप्पा, हे करून द्या, ते करून द्या. भाई बाप सगळं करतो. हां बाप सगळं करतो, काहीच बोलत नाही. डोकं दाबून द्या, डोकं दाबतात.
खायचं काम करून टाकते. मम्मीला माझ्या जाम टेन्शन येतं, पण मला एक तर कधीतरी घरी जाते मी, त्यातून पण मग असं आजारी पडलं की मग तिला सुचत नाही. आणि कसं आता इथे एकटी राहते मी, माझे रूममेट अर्धे निम्मे तर गेलेत बाहेर. काय बोलत होते मी? हां, माझे रूममेट गेले बाहेर. ओके. आणि इथे हे लोक तर काय आपली अशी काळजी घेणार नाही तसं बघायला गेलं तर. तरी पण माझी रूममेट होती, ती मला बोलली की बाळा तू चहा पी, इथे टीचं खूप कल्चर आहे, बरं नसेल तुम्हाला वाटत तर. म्हणलं ठीक आहे, तेवढं तरी करेल, मला बरं वाटतंय थोडंसं त्याच्यानंतर. इथे कोणीच काय बघायला नसतं, त्यामुळे मग इंडियामध्ये गेलं की 4 लोक बघायला असतात. मग असं वाटतं की मग तर अंगच सोडून द्यायचं, काय टेन्शन नाही घ्यायचं आयुष्यामध्ये. घर घर असतं, आई वडील नाही तेव्हा तर मला काही चालू आहे का व्हिडिओ, नाही तेव्हा तर मग मला काही पण चालेल, पण आज मला तेच खायचं आहे, ते मटकीचं रस्सा आणि भात. बाबा पटकन शिज. टोमॅटो आणते, दूध मसाला नाहीये. यार खूप दिवसांनी आजारी पडले मी, म्हणजे मी असं फिजिकली इंजर झालेली होते, बट आजारी खूप दिवसानंतर पडले. बाहेर थंडी पण खूप आहे, मी खूप लेट येते घरी, 11 वाजेपर्यंत काम असतं माझं. तर भाई काय डेंजर दिसते मी भाई. होमलेस दिसणं ही माझी क्वालिटी आहे. चेहरा सुजला माझा. आजचा खूप मोठा दिवस आहे, कामाला पण जायचं आहे. एका जॉबलेस माणसं दिवसच असं असतं, उठा सकाळी, काय चहा कॉफी लोकांचे काय असतात ते करायचं, बघायचं, ॲप्लिकेशन करायचं. लोक इकडे पार्ट टाइम जॉब करतात वेगवेगळ्या प्रकारचे, कुठलंच काम छोटं नाही आहे. मी सबवेमध्ये करते पार्ट टाइम. सबवे म्हणजे असं सँडविच मिळतं, तर त्या रेस्टॉरंटमध्ये मी काम करते. सगळं करावं लागतं, फक्त सँडविच नाही. पण लोक असंच आहेत, बर्गर किंगमध्ये, मॅकडोनल्डमध्ये, डॉमिनोजमध्ये किंवा डिलिव्हरीसाठी वगैरे काम करतात. मी ज्या शहरात राहते ते खूपच छोटं आहे, त्यामुळे इकडे डिलिव्हरीचं काही नाही आहे. एवढं छोटं सिटी आहे, कसं डिलिव्हरीचं असेल. बट म्हणजे काय नशीब उजळलं माझं आणि मला पार्ट टाइम आहे त्याच्यावर. नाही, इकडे राहायचं म्हणजे इकडे काम पाहिजे तुम्हाला, नाहीतर शक्यच नाही. कुठल्याच तरी प्रकारचं काम पाहिजे. इथलं भाडं, इथलं बसचं तिकीट, खायचा खर्च सगळं काढायचं म्हटल्यावरती पाहिजेच. आणि इथं राहायचं असेल ना तर इथंच पैसे कमवायचे. ते इंडियामधले पैसे आणा, इथे ठेवा, इथेच खर्च करा, असलं काही कौतुक नसतं. युरोपमध्ये राहायचं, युएसमध्ये पैसे कमवायचे, राहायचं, तेव्हाच मजा करता येते.
माझं पण जॉब हंटिंग चालू आहे, पण काय माहिती, लोक बोलतात मार्केट डाऊन आहे, मे बी काही चुकत असेल माझं, किंवा नाही का कधी कधी टाइम नाही मिळत, काय माहिती. आय थिंक सगळे लोक बोलतात इथे लक आहे, जॉब मिळणं. काही लोक बोलतात की नाही एक्सपिरियन्स महत्वाचा आहे, काही लोक बोलतात की टाइम नाही आत्ता चांगला. सगळे एक्सक्युजेस आहेत जे आपण स्वतःला देतो, असं माझं म्हणणे आहे. मीही देते भरपूर. मी रोज स्वतःला सांगते की आज भेटणार आहे जॉब, आणि झोपताना सांगते की ठीक आहे आज माझा दिवस नव्हता. पण काय नाही, आज नाही तर उद्या लागेलच. एवढं काहीच वाईट नाही केलं आतापर्यंत आयुष्यात की जॉबच नाही लागणार. ऑल्सो यार माझी मम्मी भाई फुल ऑन तिचं कनेक्शनच वेगळं आहे भाई. मला तर नवल वाटतं की मला जॉब नाही लागला म्हणून. अजून माझ्या आईचं देवाचं कनेक्शनच वेगळं आहे. सारखं तिचं काही ना काहीतरी चालू असं, हे पाहिजे ते पाहिजे. आता तरी फक्त तिला माझा जॉब झालेला बघायचा आहे, म्हणजे मला जॉब भेटलेला बघायचा आहे. तर लागेल, देवाच्या नाही पण आईच्या कृपेने तरी लागेल. माझ्या मम्मीचा वर्ल्ड फेमस मसाला मम्मीने बनवलेला, पण हा तिखट आहे जाम. पण आजकाल मी खूप तिखट खायला लागले. मी 6 महिने इंडियाला होते आणि मग तिखट 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 तिखट. आणि यार मटकीचा रस्सा तिखट नाही केला तर काय अर्थ आहे त्याला. माझ्याकडे मिसळ मसाला पण आहे, बट तुम्ही जेव्हा माझ्याकडे गणेश भेळचं फरसाण असेल तेव्हा यूज करेल मी तो. मी ना असे भरपूर ब्लॉग्स शूट केलेले आहेत आणि मला कधी टाइमच नाही भेटला एडिटिंगचा. और माझ्याकडे प्रॉपर सॉफ्टवेअर नाही आहे, ऍप्लिकेशन नाही आहे, आणि मग ते नेहमी डिले 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 नाही का असं असं होत जातं. मग माझ्याकडे कोथिंबीर आहे का असं वाटतंय तर खरं. थोडा चिकन मसाला टाकू आपण. काही फक्त चांगलं हो. दिसतच नाहीये ना मला ना खरं तर या फूड रिलेटेड हे करायचा मूडच नाही. मिनटं मटकी भात. मम्मीला विचारलं पाहिजे एकच चमचा टाकायचा का जास्त टाकायचा. 2-3 टाइम तर जाईल राव ही भाजी. मला खरं तर एवढा भात नव्हता लावायला पाहिजे, कारण की मला आज कामाला पण जायचंय आणि मला नाही वाटत की मला आज ब्रेक आहे. थोडंसं लेट काम आहे माझं आणि कमी वेळाचं 5 तासाचं आहे, तर मला नाही वाटत की 5 ते 10 आहे माझं काम. मला नाही वाटत मला ब्रेक आहे म्हणून. पण ठीक आहे आता काय. घरात कोथिंबीर सापडण्याचं सुखच वेगळं आहे. चांगल्या कंडिशन मध्ये आहे आहे आहे. जराशी पिकली पण आहे, ठीक आहे यार. आय थिंक ना मी ना काल असं भरपूर इमोशनल होते. माझा फ्रेंड याच सिटीमध्ये राहायचा. माझा एकुलता एक फ्रेंड उरलेला होता इकडच्या सिटीमध्ये. तो आता खूप लांब ठिकाणी शिफ्ट झाला आहे आणि तो असा इमर्जन्सी कॉन्टॅक्ट होता माझा. आणि आता असं झालं की
कोणीच नाही आहे भेटायला. ते असं 5 मिनिटासाठी जरी भेटलं ना तरी बरं वाटतं यार. इकडे आपलं आहेच कोण, 2 मैत्रिणी आहेत माझ्या, त्या दोघी जवळ राहतात, मी लांब राहते. मला तर पाहिजे की काही नाही. भाई हा रस्ता चांगला होते, खरं सांगते. जेवण चांगलं खाल्लं ना मला बरं वाटेल. मला थोडासा ताप आहे, पण माझ्याकडे एकही गोळी नाही आहे तापासाठी. थोडीशी उकळी आलेली आहे, बघायचं थोडंसं आहे का मीठ वगैरे. यार आजचं जेवण ना चांगलं मनानेच केलेलं नाहीये मी. घरी जायचंय यार. सुपरफास्ट गॅस आहे, सुपरफास्ट इंडक्शन आहे. पटपट 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 शिट्ट्या होऊन जातात. बरं वाटतंय. ऐक भाई, आज जर कामाला नसतं ना जायचं तर मी आत्तापर्यंत फुल भोंगा बिंगा बसायला असता. मला बरं नाही वाटत ते, मी एकटी आहे, ब्ला 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 ब्ला. कामाला जायचंय, रिप्लेसमेंट कोणी नाही भेटू शकत मला. तर चुपचाप निवांत आहे मी, काहीच करत नाही आहे. आत्ता बोलते तर त्यामुळे जरा त्रास होतोय, पण ठीक आहे, चालतं. That's it for today. Welcome to my sick day. That's it for today. असं असतं आजारी माणसाचं आयुष्य जर्मनीमधलं. झोपेतनं उठा, अनुभव घ्या की तुम्ही आजारी आहे, रियालिटी ॲक्सेप्ट करा की तुम्ही एकटे आहात, स्वतःसाठी चांगलं जेवण बनवा, गरम पाणी प्या आणि आराम करा, आणि स्वतःची काळजी स्वतः घ्या. कारण की आईवडील एक दिवस म्हणजे एक दिवस पुढे आहेत. आज निघालं तर एक दिवस लागेल त्यांना भेटायला, आणि एवढं म्हणजे एक दिवस लागेल आईवडिलांना भेटायला. आज निघालं तर उद्या जाऊन पुण्याला पोहोचेल माणूस. पण एवढं सोपं नाही आहे आयुष्य. आणि काही नाही, होतच राहतं. पुश करायचं, लढत राहायचं, लढत. काही पण उद्या हार नाही मानायची आयुष्यात कुठल्या गोष्टीचे. कधी शिट्ट्या होणार आहेत? आय थिंक अजून 2 शिट्ट्या झाल्यावरती माझी मटकी शिजणार आहे आणि मी जेवणार आहे. आणि मला बिलकुल इच्छा नाही आहे मी जेवताना शूट करायचा. जे लोक जर्मनीमध्ये राहतात, इकडं खूप थंडी आहे भाई, प्रत्येकाने आपापली काळजी घ्या. आणि जे लोक इंडियामध्ये राहतात त्यांनी पण आपली काळजी घ्या. कारण की ते आजारी पडलं की आम्हाला पण इथे टेन्शन येते जरा, आणि आम्ही काहीच नाही करू शकत. फक्त कॉल करू शकतो, बरं वाटतंय का, हॉस्पिटलमध्ये गेले का, ब्ला 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 ब्ला. पण प्रत्येकाने आपापली काळजी घ्या. बाय.